मी तुमच्या सगळ्यांची लाडकी निवेदिका मृगनयना कस्तुरे साटम निरगुडकर तुमचं मनापासून स्वागत करते या मुलाखतीच्या गप्पांच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे काय लपवताय अंतरंगात. तर दशक यशस्वी सहजीवनाचे या सत्राखाली आपण आज एका सेलिब्रिटीची मुलाखत घेणार आहोत. एका नाही, 2 सेलिब्रिटींची मुलाखत घेणार आहोत. ज्येष्ठ गायक मनोमिलन स्वरछेडे आणि त्यांच्या अर्धांगिनी ज्येष्ठ गायिका अविट रागणीजी आज हे दोघं आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नुकतीच 10 वर्ष झालेली आहेत यांच्या लग्नाला. 10 वर्ष एकमेकांबरोबर राहतायत हे, त्यासाठी आधी आपण त्यांचं अभिनंदन करूया. अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. आयुष्याच्या या टप्प्यावर माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला कसं वाटतंय? नाही, छान वाटतंय. छान वाटतंय. आणि मला रसिक प्रेक्षकांना सांगायचंय की जी काही फरमाईश असेल ती अगदी बिनधास्त करा. हा, आम्ही ती पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू. क्या बात है. ही म्हणजे आमच्या प्रेक्षकांसाठी मेजवानीच झाली बरं का. क्या बात है. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मस्त. तर आपले पत्रकार मित्रमैत्रिणी इथे बसलेले आहेत. त्यांनाही तुमच्याशी हितगुज साधायचं आहे बरं का नंतर. हा, आणि एवढंच नाही, एक खास गोष्ट आहे तुमच्यासाठी. अय्या, खास गोष्ट. एक आपले पत्रकार मित्र आहेत जे चित्रकारही आहेत. अच्छा. आणि ते मुलाखत बघायला बसलेले आहेत आणि ते लाईव्ह चित्र काढणार आहेत तुमचं, आणि कार्यक्रमाच्या अंताला तुम्हाला ते भेट म्हणून देणार आहेत. अय्या, धन्यवाद. अय्या. हा योग आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच आलेला आहे की आमचं चित्र काढणार आहे कोणीतरी असं डोळ्यात देखत, आणि ते सुद्धा. हो ना हो ना हो ना. ते खरंच धन्यवाद. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. आम्हालाही गप्पा मारायच्याच आहेत, पण आपण आधी स्वागत करूया तुमचं. हो, नक्की, पुष्पगुच्छ. काय चाललंय तुझं? कोणाला शोधतोयस? काय? मला वाटलं मी तो बघितला मी त्याला. कोण? गप्प बस, तुझ्या ना डोक्यात बसलाय तू. स्वागत करतायत आपलं. स्वागत तुमचं. खूप खूप मनापासून स्वागत तुमचं आमच्या कार्यक्रमात आलात म्हणून. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. क्या बात है. तर आपण कार्यक्रमाकडे वळूया. हो हो हो. मनोमिलनजी आणि अविटजी, तुम्ही गीत झंकार हा कार्यक्रम महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात जाऊन त्याचे प्रयोग करता आणि लोकांच्या मनामनात रुजलाय तो कार्यक्रम गीत झंकार. काय बोलू त्या कार्यक्रमाबद्दल. मला वाटतं 8 वर्ष झाली असतील त्या कार्यक्रमात. हो हो, 8 वर्ष. मनो 8 वर्ष. 8 वर्ष झाली असतील. आणि किती प्रयोग झाले असतील? 499 499 प्रयोग झालेले आहेत. मग 500वा प्रयोग का राहिलाय? होईल लवकरच होईल. म्हणजे करणार आहोत. झालाच म्हणून समजा. करणार आहोत. आत्ताच होईल, म्हणजे कदाचित होईल. पण कधी मनोमिलनजी? म्हणजे लोक आतुरतेने वाट बघतायत हो 500व्या प्रयोगाची. म्हणजे खरं सांगू का, आमच्या माहितीनुसार 499वा प्रयोग तुमचा मला वाटतं 31 डिसेंबर 2021 ला झाला. हो हो. बरोबर आहे. आणि आज आपण आहोत 2025 मध्ये, हो की नाही? अगदी बरोबर. मग मला असं म्हणायचंय की 499 प्रयोग तुम्ही पहिल्या 4 वर्षात केले, आणि मग 500वा प्रयोग करायला 4 वर्ष का लावताय? म्हणजे काय कारण काय आहे? अविट सांग बघ. मृगनयनाजी, आपण ना 500व्या प्रयोगाबद्दल राहू द्या ना बाजूला. आपण वेगळा प्रश्न विचारू शकता का? म्हणजे विनंती. बरं, विनंती. काही हरकत नाही. तुमचा इंटरव्ह्यू, तुम्ही म्हणाल तसं काही हरकत नाही. आपण वेगळ्या विषयावर बोलू. आपण आपल्या पत्रकार मित्रमंडळीकडे वळूया आता. तुम्हाला काही नक्की. हो हो, प्रश्न विचारायचे असतील तर आत्ताच वेळ आहे तुम्हाला. मी प्रभाकर मोरे. नमस्कार. दैनिक फाटेल ना मध्ये मी पत्रकार. मी प्रभाकर मोरे. नमस्कार. दैनिक फाटेल ना. प्रश्न काय आहे? मला असं तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या कार्यक्रमाचे जे निवेदक आहेत लोचन मजनू,
तर त्यांच्या कुटुंबाबद्दल आम्हाला काही सांगू शकाल का? हो प्लीज सांगा. म्हणजे म्हणजे. आहे की नाही, आम्हाला फार उत्सुकता आहे, आम्हाला ऐकायचं त्यांच्या कुटुंबाबद्दल. प्लीज सांगा ना. त्या किड्याबद्दल, त्या कीटकाबद्दल मला प्रश्न विचारले नाहीत तर उत्तम होईल अशी मी विनंती करतो तुम्हाला. हो, कीटक काय बोलताय त्यांना? जसं आपल्या बॉडीला महत्वाचं लोशन आहे ना, तसं तुमच्या कार्यक्रमाला महत्वाचं लोशन आहे, माहिती का? वा 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 वा. क्या बात आहे. खरंय. वाह, वाह. अगदी खरं बोलले ते. कीटक नका बोलू त्यांना. खरंय, अजिबात असं बोलू नका तुम्ही. म्हणजे मनापासून सांगते, आम्ही सगळे लोचन मजनूजींचे खूप मोठे फॅन्स आहोत. म्हणजे आमच्या इतके मोठे फॅन्स कोणी नाहीच आहेत. काय काय माणूस आहे तो. बापरे, मॅजिशियन. मॅजिक आहे त्या माणसात. त्याला बघितलं की सगळं चमकायला लागतं. माझं लग्न झालंय, नाहीतर खरं तर मला त्यांच्यासारखाच नवरा हवा होता. काय फ्रँकली सांगायचं तर माझा क्रश आहे ते. काय माझं पण क्रश आहेत ते. आणि माझं लग्न नाही झालंय. त्यांची ती पिटुकली मिशी बघितली ना, एक्साइट व्हायला होतं मला. ई गो बाई, आता जर का लोचन मजनू असं समोर आलं ना तर मी ताई 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 काय चाललंय? ताई जागेवर बस. काय चाललंय काय तुमचं? हे काय करताय? काय काय चाललंय हे? नाही नाही अहो, खरं आहे त्यांचं. म्हणजे लोचन मजनू त्यांच्यामध्ये ना असं गुंतून जायला होतं. मी बाई असतो ना तर त्यांना असं पळवूनच नेलं असतं. इथे आहेत ते. खरंच अगदी समजू शकते मी. काय चाललंय हे अभि? मला नाही माहिती. लोचन मजनूसाठी पुरुष स्त्री व्हायला तयार झाला. त्या माणसाला बघून मला 2 चिमटीत क्रश करावं असं वाटतं. स्त्रियांचा क्रश आहे तो माणूस. काय चाललंय? कुठे आलो? असं का बोलताय तुम्ही? ऐका ना, ऐका. असं का बोलताय ते? काही नाही. आमचा इंटरव्ह्यू आहे की नाही, आमची मुलाखत आहे, आमच्याबद्दल विचारा ना. अगदी नाही, बरोबर आहे. मुद्दा त्यांचा बरोबर आहे. त्यांची मुलाखत आहे, आपण त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले पाणी देऊ का? हा काय? बर बर बर, एक मिनिट. हा मनोमिलनजी, तुमच्या माईकचा जरा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर आपण माईक दादा चेक करा. त्याचं नाव काढलं अशुभ. हो ना. अशुभ काय करतोय? काय चाललंय? माईकचा थोडा इश्यू आहे तुमचा. माईकचा थोडा इश्यू आहे. माईक जरा काय झालं म्हणू? काय झालं? कसा येतोस रे तू सगळीकडे? कसा येतो सगळीकडे? अभिट मला कळत. अरे लोचन मजनू का येतोस तू सगळीकडे? लोचन नाही 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 काय चाललंय? काय चाललंय? नाही अहो, मी अरे हा कोण आहे रे? नाही, बसा बघू तिकडे बसा. मी लोचन मजनू नाही. नाही, अहो, मी लोचन मजनूचा काका आहे. सगळ्यांचा गैरसमज होतो, मला माहिती आहे. आमची चेहरेपट्टी अगदी सेम आहे. मी लोचन मजनूचा काका. तुम्ही म्हणजे काका मजनू हो, आहात? काका मजनू माझं नाव आहे. बापरे, नमस्कार म्हणजे नमस्कार. तुम्ही सर लोचन मजनू ए, यांचे? ए, ए, कानाची पाळी कसली पकडतोस रे नाव घेताना? हो नाही, लोचन मजनू म्हणजे निवेदनाचा महासागर आहे. काका मजनू. अरे हो हो तुम्ही बसा, तुम्ही हो, बसा. नाही, मी बसतो. तुम्ही होय, बसा, होय, तुम्ही होय. बसा. म्हणजे मला असं खूप भरून आल्यासारखं अरे, होतं. हो हो बाळा, हो मला माहिती आहे. लोचनचे सगळेच फॅन आहेत. तो असतो ना आमच्या घरी, तेव्हा इतके फॅन असतात, खिडकीतून वगैरे बघत असतात सगळे त्याच्याकडे. आम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. हो हो, काका. प्लीज 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 त्यांच्याबद्दल सांगा ना. लोचन तसा खूप मोठा आहे. आज आमच्या सरपतदार घराण्याचं नाव आहे आमचं. ते चांगलं सरपोतदार. सरपतदार घराण्यात आमच्या, तुला सांगतो, अतिशय मोठं नाव त्यांनी कमवलेलं आहे. म्हणजे लोचन मजनू म्हटलं ना की मी तुला सांगतो ना, वयाने तो खूप लहान आहे माझ्या, पण कर्तृत्वाने तो खूप मोठा आहे. तुम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल बाळा की हे मी पण असं कसं बोलतो. हो हो. आमच्या सत्वदा घराण्यात सगळेच असे बोलतात बाळा. का पण असं? त्याच्या मागे एक घटना आहे. आम्ही सगळेच एक 22 वर्षांपूर्वी हाकला गेलेलो होतो.
लडाख 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 लागेल. अच्छा प्रचंड तिकडे थंडी होती. आम्ही बस घेऊन गेलेलो होतो. सेपरेट बस घेऊन गेलेलो होतो. हो का? बस मधून जाताना अचानक बाहेर बर्फ सुरू झाला. अच्छा आणि ती जी काच असते खिडकीची हा. त्याच्यावर पाणी ओघळायला लागलं आणि त्याचा सुद्धा बर्फ झाला. अच्छा लोचन तिकडे होता. लोचनला राहवलं नाही. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं बर्फ म्हणून त्याने जाऊन बर्फाला असे चाटलं आणि जीप त्याची फिसकटली. बापरे. याची तिकडलं दुसऱ्या कोणत्याला काय झालं म्हणून तो पण करायला गेला. असे 10-12 जणांचे पुढचे 3 तास सरसोतदार घराणं सगळं असं होतं. बस जातच होती पुढे. बापरे. आणि नंतर काय झालं अचानक सूर्याचं ऊन सुरू झालं. सूर्याचं ऊन सुरू झाल्यावर तो बर्फ वितळला आणि त्यानंतर असे ते सगळे गळले. त्यामुळे बेटा हे सगळं असं बोलतो. बापरे काका मजनू ही म्हणजे शौर्य कथा आहे. हे आपण खरं लिहिलं पाहिजे. ही शौर्य नाही, नाही. ऐका काका मजनू हा. तुम्ही आता ते हे लोचन मजनूंच्या फॅमिली बद्दल बोललात ना मला खूप उत्सुकता आहे. मला सांगा ना हे लोचन मजनूंच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? हो. सगळेच त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे हे विचारण्यासाठी उत्सुक असतात. काय नाही तो आहे त्याची आई आहे. आई. अच्छा चक्षुचुंबन बबली नाव आहे तिचं. आणि तिचे वडील सुद्धा त्यांच्या बरोबर राहतात. अच्छा त्यांचं नाव आहे फट्टूचंद ओघळलेले. अय्यो. असे सगळे. आणि त्यांची बायको सुद्धा आहे झेलम लैला. शी म्हणजे त्यांचं लग्न झालंय. मला कल्पना आहे. तरुण मुली असताना तर हसत होतं निराश होतात त्या पण त्यांचं लग्न झालेलं आहे. ए कशाला आलेलास इथे? हे माईकचा प्रॉब्लेम केलंस? झालं कधी झालं हे वर करताना झालं? बेटा नंतर बोलतो तुमच्या. आम्ही बोलतो नंतर तुमची. गेले ते. ए बाबा बस जाऊन तू या बस जाऊन. बसा चिडले. चष्मा घालून आलाय पत्रकार. चल तिकडे. अरे क्रम कोणाचा आहे? मुलाखत कोणाची आहे हवी? तू शांत तुमची आहे. तुला त्रास होतो? मला त्रास होतो म्हणजे कोणाच्या आईचं नाव चक्षुचुंबन बबली असं असतं मला सांग. नाही. बापाचं नाव ओघळलेले असं आहे. फट्टूच्या हा मला तर बरोबर कर तू. म्हणजे मी चुकतोय ते दाखव जगाला. बाबा फट्टू चंदन झेलम लैला अरे चिडू नको. काका मजनू ही कुणाची नाव आहे? चिडू नकोस ना म्हणू नको. ऐका ना ऐका मृगनयनाजी हात जोडते आता. आम्हाला बोलवलंयत ना इथे. आमचा कार्यक्रम आहे ना. आम्हाला विचारा आमच्याबद्दल विचारा. प्रश्नच नाही तुमच्याच बद्दल आपण गप्पा बरं ठीक आहे आपण माहोल छान बनवूया. आपण गाण्याची फरमाईश घेऊया का? अरे वा अरे वा. मी काय म्हणतो ते उंदीर मांजर पकडींगो ते गा ना तुम्ही. Please, चालेल चालेल. Please, please गा. माणसं चला, फरमाईश आलेली आहे. मी ते गाणं गाणार नाही. अरे गा ना. Please गा ना. मी मला ते गाणं गाणार नाही. छान गाणं आहे गा प्लीज. जीव गेला तरी गाणार नाही. मारे ते गाणंच नाहीये ना मुळात. गाणं आहे का ते? गाणं आहे निव्वळ बालिशपणा आहे तो. लक्षात ठेवा. या आळशीच्या घोवाचा बालिशपणा आहे. मजुरीच्या गाण्याला तू वाईट म्हणतोस. तुझा नाही, दात नाही, कसा नाही, आहे? नाही, नाही. सरांच्या गाण्याला तुम्ही वाईट कसं बोललात? मी विसरून जाईना पत्रकार आहे ते मी. अरे तू ऑलरेडी विसरलायस. तू पत्रकार आहेस ते. सरांबद्दल असं बोलायचं नाही. कानाला हात लावा. नाही बोलणार. मागे वा. मी हात जोडते पाया पड. शांत व्हा प्लीज प्लीज चिडू नका. पण याला अर्थच नाहीये ना. लोचन मजनूच्या गाण्याला असं कसं बोलू? रडवलात ना. पत्रकार आले त्यांना रडवलात तुम्ही. एक गाण्याची फरमाईश आली एक गाणं नाही गाऊ शकत. गातो. चिडले ते गा तुम्ही. असं कसं लागेल म्हणू? हो, नाही गाणार गावं लागेल गाणार. म्हणू. चिडू नका तुम्ही. चिडलेत ना बघ ना म्हणू गावं लागेल रे. चला सुरू करा पटकन. चिडले काय परिस्थिती आली आहे. काय परिस्थिती आली आपल्यावर. एवढी वर्ष संगीताची आपण सेवा करतोय. मी तपश्चर्या करतो आहे आणि आपल्याला आज उंदीर मांजर पकडींगो हे गाणं गावं लागतं. गाऊया गावं. त्यांच्याकडे बघ एकदा गावं लागेल म्हणू. हो गाणार. हा दिवस आपण नंतर विसरून जाऊ. हा किती दिवस विसरायचे असे अभिट. चला. विसरण्यासाठी जगतोय असं वाटायला लागलंय आता मला. पण आता गावं गातो गातो हा, ते गातो चिडलेत, गातो पटकन गा, गातो हो. हा. जिया जले जा जले नैनो तले धुआ चले
रात भर धुआं चले, जानू ना सके, जिया जले जान जले. जिया जले जान जले. पकडी गो माझं रुंदीर पकडी गो, दिवसभर हेच कराय. तुला देतो सल्ले मारीत गाणं कल्ले, स्वतःच्याच मारीत गाणं कल्ले. ए गप रे गप गप. लोचन मजनूच्या ताजमहालाला तुझ्या फालतू विटा लावू नको रे, त्याचं घडरड घातू. मी विटा लावतोय, मी त्याच्या ताजमहालाला विटा लावतोय. त्यांनी ओरिजिनल ताजमहालाला चिखल फासलं हे दिसत नाही. असं बोलतोय. नका ना बोलू हो. अबे, काय चाललंय? शांत हो तू, पाणी पी म्हणून पाणी ना बोल. बरं अबे, वाटेल. काय सांगायचं? का ना? चहा पिऊन घ्या. कुठे ठेवायचं? चहा पिऊन अरे हा कोण आलाय कोण आता? आहात तुम्ही? आपण कोण आता? मी लोचन मधनूचा आजोबा. निद्रानाश निद्रानाश तर काय आज नाव आहे यार? सरपोतदार हो. काय सांगतेस त्यांना? म्हणजे तुम्ही आजोबा मजनू आहात? हला रे, नका रे पाया पाडू. अरे हला रे तिकडनं. ए ओ ताई, ओ हला त्या ताईंना हलवा. अरे नाही आहेत ते आजोबा, अरे नाही आहेत ते आजोबा मजनू रे बाबांनो. तोच माणूस आहे, जरासा येताना खाली वाकला, आता उभाच आहे बरोबर. आता वाक. काय बेरिंग पकडलं नाहीये, काय नाहीये, काळी मिशी तशीच पांढरी काय केलीये, काय नाही, वर फक्त हे घालून आलाय. कसं तुम्हाला विचार? आजोबा बसा. आजोबा होय, होय. तुम्ही आजोबा मजनू आहात? होय, होय. आम्ही लोचन मजनूंचे सॉरी सर लोचन मजनू. सगळे फॅन आहेत त्यांचे. आम्हाला एक गोष्ट ऐकायला आवडेल, म्हणजे ते मोठमोठ्या माणसांचे किस्से सांगतात ना, तर ते किस्से त्यांना कसे माहित असतात? खरंच म्हणजे ते किस्से सांगतात ना, असं डोळ्यासमोर असे चित्रच उभं राहतं. खरंच. हो आणि ऐका ना, कश्मीर महाजनी आणि श्याम बांगर पहाटे चिमुऱ्या पकडायला जाते, किस्से काय सांगितले ते माहितीये? हसून मी मेलो होतो माहितीये का? अरे कसला कोण, कसला किस्सा आहे हा? कश्मीर महाजनी. कश्मीर महाजनी आणि श्याम बांगर. कश्मीर महाजनी एक प्रॉमिसिंग कलाकार आहे मराठीतला, आणि श्याम बांगर हा मराठीतला, एवढंच आहे. कळलं का? त्या दोघांना एकत्र इमॅजिन करताना तुमचे डोळे कसे नाही फुटत, मेंदू कसा नाही नेस्तनाभूत होत तुमचा. कश्मीर महाजनी आणि श्याम बांगर. कसं बोलताय तुम्ही? शांत व्हा थोडं. मी कसं बोलतोय? मी कसं बोलतोय? काय हो? हा कोण आहे हा माणूस? हा माणूस कोण आहे? आजोबा आहे. लोचन म्हणतो तर आजोबा सांगितलं अरे ना. आजोबा, झालंय ना तुझं काम. मग झालं, मग जा झालं. ना. हो, माझं एवढं जा काम. ना तू बाबा. आपण भेटूया हा आजोबांना. कशाला भेटायचंय? कशाला भेटायचंय अविठ? हा कुठला कार्यक्रम आहे अविठ? हा काय कार्यक्रम आहे मला खरंच कळत नाहीये. आपली मुलाखत आहे आणि आपल्याला प्रश्नच नाहीयेत विचारलेले. त्या बांडकुळाला, त्या झुरळाला, त्या गांडुळाला, त्या घाणेरड्याला त्याचे सगळे प्रश्न आहेत. एक मिनिट, बस झालं हा. खूप बोलताय तुम्ही या कार्यक्रमाला असं नाही बोलू शकत. LMFC चा खूप दर्जेदार कार्यक्रम आहे हा. कुठला LMFC? कोण आहे LMFC? मला सांगतात LMFC. लोचन मजनू फॅन क्लब. काय? लोचन मजनू फॅन क्लबचा कार्यक्रम आहे हा. काय? काय? कोणाचा कार्यक्रम आहे? लोचन मजनू फॅन क्लब. लोचन मजनू फॅन क्लब, लोचन मजनू फॅन क्लब, लोचन मजनू फॅन क्लब, लोचन मजनू फॅन क्लब, लोचन मजनू फॅन क्लबला आलोय आपण. शांत हो. अप्रतिम लोचन मजनू फॅन क्लबला आलेलो आहे. तुला हा कार्यक्रम तुला नको मला असं नाही सांगायचं. तुला घेतलेस का माहितीच नाही? नव्हता. अप्रतिम नको मला दुसरे असं. मला काळजी वाटते. सुंदर. का केलंस तू? त्या गोळ्या सगळ्या घेतात का एकदम कोणी? हो ताई, हे मला चष्म्यावरून बोलताय, हे भावला वाटतात आता. त्यांना त्रास होतो कळतंय ना. नको म्हणू. नाही मजनूचा फॅन पत्रकार नाही म्हणू. लोचन मजनूचा तू फॅन आहे. मार
नाही नाही मार नका मला मारू दादा, नका मारू. मारून टाक तुम्ही प्लीज. Yes! तुम्ही काय करता? कळत नाही काय नाही कुठे आणलाय कार्यक्रमाला माझं चुकलं, माझं चुकलं. मला थांबायचं नाहीये या कार्यक्रमाला पण जाऊया, पण मी नको निघून करू. जाणार आहे. नाही ऐका ना कुठेही जाऊ नका ऐका असं नाही घेत रे. असं काय नीट वाग ना सोन्या. शांत शांत काळजी वाटते ती. ऐका ना एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा मान ठेवला पाहिजे की नाही. तो चित्रकार तिथे चित्र काढतोय, तुम्ही चित्र तरी घ्या ना. असं नका करू. या हो तुम्ही चित्र द्या त्याला. आपलं मनो शांत हो. गंडे! आपलं चित्र नीट काढलंय. बोला तुम्ही. ते तरी बघूया. हस बरं, आपलं चित्र शांत काढलंय. व्हा. हसायचं. आपलं चित्र तुझ्या बापाला जाऊन सांग. बापाला दाखव हे चित्र. अवीट काय झालं अवीट कोणाचं चित्र आहे एवढा वेळ इथे आपल्याला बसवून आमचं चित्र काढतो सांगून हे लोचन मजनूचं चित्र काढलंयस तू.